बातमी पुण्यातून आहे। खडकवासला धरणातून 11,704 क्युसेकनं विसर्ग वाढवण्यात येणार आहे। सध्या खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे हा विसर्ग वाढवला जाणार आहे। त्यामुळे पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। तर मुळशी धरणातूनही मुळा नदीमध्ये विसर्ग वाढवण्यात आलाय। मुळा नदी पात्रामध्ये 2,460 क्युसेकनं विसर्ग वाढवला गेलाय। मुळा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। आणि यानंतर आपण थेट जाऊयात, आपली प्रतिनिधी शिवानी सध्या आपल्यासोबत आहे। शिवानी, खडकवासला आणि मुळशी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढतोय, त्याचा नेमका काय परिणाम पुणे पिंपरी चिंचवड शहरांवर होऊ शकतो? प्रज्ञा, रात्री 2 वाजेपासून पुणे आणि पुण्यातल्या आजूबाजूच्या सगळ्या परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती। पुन्हा एकदा जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे पुण्यातल्या अनेक धरणांमध्ये पाणी साठा वाढला आहे। पहाटे 4 वाजल्यापासून संततधार सध्या सुरू आहे। काही वेळापूर्वी पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरीही धरण क्षेत्रात आहे, पाऊस अजूनही सुरू आहे। त्यामुळे खडकवासला, पानशेत, टेमघर ह्या 4-5ही धरणात ज्या महत्त्वाचे धरण आहे पुणे जिल्ह्यातल्या, त्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाणी साठा वाढला आहे। मी आहे सध्या पुण्यातल्या झेड ब्रिजवर। जेव्हा पाणी साठा वाढतो आणि खडकवासल्यातनं विसर्ग सोडण्यात येतो तेव्हा ते सगळं पाणी वाहून या झेड ब्रिजवरील किंवा या नदीपात्रात येतं आणि त्यामुळे नदीपात्रातल्या सगळ्या घरांना किंवा नदीपात्रातल्या लगत जे काही गावं असतील लहान मोठे, त्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला जातो। त्या गावातल्या जनावरांची काळजी घेण्याचं देखील आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात येतं। आता साधारण 9 वाजता खडकवासला धरणातनं 13,000 किंवा 11,000 क्युसेक न पाणी विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे काही वेळातच तुम्ही जो ब्रिज बघतायत, भिडे पूल, पाण्याखाली जायला सुरुवात होणार आहे। हा भिडे पूल डेक्कन आणि पेठांमधल्या भागांना जोडतो। त्यामुळे हा भिडे पूल बंद झाला की पुणेकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। याचा पर्यायी जे रस्ते आहेत, दोन्ही रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळते। हा पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे, पाणी या सगळ्या या नदीपात्रात आल्यामुळे पुणेकरांना आज दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ही संततधार अशीच सुरू राहिली तर खडकवासला धरणातनं विसर्ग वाढवण्यात येईल आणि त्यामुळे नदीपात्रात देखील पाणी साचायला सुरुवात होणार आहे। प्रज्ञा। शिवानी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।